माझ्या प्रिय धम्म उपासक आणि उपासिकांचे वाणी बोधिसत्वाची या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण सर्वोत्तम मनुष्य कोण याबद्दल भगवान बुद्धांनी छान विवेचन केले आहे, ते मी आपणासमोर सादर करीत आहे। तर एकदा तथागत बुद्ध प्रवचन देताना प्रश्न विचारतात, सर्वोत्तम मनुष्य कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भिक्खू आणि उपासक उपासिका म्हणतात, तथागत उत्तम मनुष्य कोण आहे हे जरा आम्हाला समजावून सांगा। त्यावर तथागत बुद्ध सर्व भिक्खूंना आणि उपासकांना म्हणाले, ऐका तर, सर्वोत्तम मनुष्य कोण? जसे 4 आंबे हे 4 प्रकारचे असतात ना, त्याप्रमाणे मनुष्यही 4 प्रकारचे असतात। जसा आंब्यातील पहिला प्रकार हा पहिल्या प्रकारातील आंबा दिसण्यासाठी हिरवागार असतो आणि तो खाण्यास आंबट असतो। दुसऱ्या प्रकारचा आंबा दिसण्यासाठी हिरवागार जरी असला तरी तो खाण्यास गोड लागतो। तिसऱ्या प्रकारचा आंबा दिसण्यास पिवळा असतो, परंतु तो खाण्यास घेतला तर तो आंबट लागतो। आणि चौथ्या प्रकारचा आंबा दिसण्यास पिवळा असतो आणि खाण्यास अतिशय गोड असतो। म्हणजे या 4ही आंब्यामध्ये चौथ्या प्रकारचा आंबा हा सर्वात श्रेष्ठ आंबा असतो, परंतु दिसण्यासाठी चांगला असतो आणि खाण्यास गोड असतो। त्याप्रमाणे मनुष्याचे देखील 4 प्रकार आहेत। पहिल्या प्रकारचा मनुष्य हा आपल्या स्वतःच्याही हिताचे काम करत नाही किंवा कल्याणाचे काम करत नाही आणि दुसऱ्याच्या कल्याणाचे काम करत नाही, म्हणून पहिल्या प्रकारचा मनुष्य हा सर्वोत्तम होऊ शकत नाही, कारण तो आपले भले करत नाही आणि दुसऱ्याचेही भले करत नाही। दुसऱ्या प्रकारचा मनुष्य हा स्वतःची काळजी घेत नाही, स्वतःचे कल्याण करत नाही, परंतु दुसऱ्याची काळजी घेतो आणि दुसऱ्याचे कल्याण करतो। तसं तर दुसऱ्यासाठी झटत असतो, पण स्वतःसाठी नाही। तिसऱ्या प्रकारचा मनुष्य हा केवळ स्वतःचे हित साधतो, स्वतःचे कल्याण करतो, दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही, म्हणजे थोडक्यात तो स्वार्थी असतो। चौथ्या प्रकारचा मनुष्य हा स्वतःच्या कल्याणासाठी झटतो आणि त्याचबरोबर दुसऱ्यांच्या कल्याणासाठीही झटतो। चौथ्या प्रकारचा मनुष्य हा सर्वश्रेष्ठ मनुष्य आहे असे समजावे। परंतु हा चौथ्या प्रकारचा मनुष्य हा सर्वोत्तम का आहे हे समजून घ्या। चौथ्या प्रकारचा मनुष्य हे जाणतो की कल्याण म्हणजे काय, हित म्हणजे काय, तर दान दिल्याने, शील पालन करण्याने, ध्यान केल्याने मन शांत होते आणि असे तो तथागत बुद्ध यांचे म्हणणे ऐकून तो तसे वागतो। आम्ही स्वतः तो आपल्या मनाला दानाकडे वळवतो, शील पालन करतो, ध्यान करतो, तथागत बुद्धाने सांगितल्याप्रमाणे तो आचरण करतो। त्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो। आपल्या मनाला तो द्वेष क्रोध याकडे झुकू देत नाही। त्याच्या मनात सदैव प्रेम करुणा असते आणि याच प्रेम करुणेच्या भावनेने तो दुसऱ्या माणसांचे कल्याण करतो, हित करतो आणि त्यांनाही सांगतो, दान करत राहा, शीलाचे पालन करा। आपले मन कसे शांत करावे हेच स्वतः जाणतो आणि तसेच दुसऱ्यांनाही शिकवतो। दुसऱ्यांना तो सर्वांशी प्रेमाने मैत्रीने राहण्यास शिकवतो आणि आपल्याप्रमाणे इतरांनाही तो दानशूर बनवतो, सर्वांना शीलवान बनवतो आणि म्हणजे स्वतःप्रमाणे दुसऱ्याचे कल्याण करतो। म्हणजे थोडक्यात तो स्वकल्याण आणि परकल्याण करतो, म्हणून सर्वश्रेष्ठ मनुष्य तो आहे हे समजावे। म्हणून आपण सर्वांनी अत्तहिताय आणि परहिताय व्हावे, म्हणजे सर्वश्रेष्ठ मनुष्य व्हावे हीच मंगलमय कामना। नमो बुद्धाय, जय भीम।